फाशीची शिक्षा झाली तर खूप आनंद झाला, चांगलं झालं. मी टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत करतो. अनेक केसेस जे आहेत जे प्रलंबित आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याचा देखील निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. जरूर अशा पद्धतीनं जर निकाल झटपट लागत गेले कोर्टामध्ये आणि जर निर्णय होत गेले तर लोकांचा न्याय प्रक्रियेवर विश्वास वाढेल. न्याय प्रक्रियेवर लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल. कारण डिले जस्टिस इज डिनाय जस्टिस हे जे म्हटलं जातं ते राहणार नाही. सर 60 वर्षांचं वय होतं त्याचं, त्यामुळे ते एक विषय होता महत्वाचा, तर तो कुठेतरी लागू झाला नाही आणि त्याला शिक्षा करण्यात आली. कसं बघताय? या नालायकाला अशा प्रकारचं कृत्य करताना त्याला त्याचं वय माहीत नव्हतं, त्याला वय माहीतच होतं ना. आणि म्हणून असा इतका वयाचा असलेला माणूस जर असं कृत्य करू शकतो तर त्याला शिक्षा देताना त्याचं वय किती आहे हे बघण्याचं काय कारण आहे? तो गुन्हेगार आहे, तो आरोपी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अशा शिक्षा सुनावल्यानंतर गुन्हे कमी होतील असं वाटतं. या शिक्षा सुनावून गुन्हे कमी होतील, परिणाम होईल, पण या शिक्षांची अंमलबजावणी खुल्या मैदानात झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये ती तरतूद नाही, परंतु खास बाब म्हणून या केसमध्ये जर खुल्या मैदानामध्ये याला जर फाशीची शिक्षा दिली गेली आणि मला वाटतं 100 फटके मारून दिली गेली तर बरं होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.